नमस्कार फ्रेंड्स. आजकाल डॉक्टरकडे गेलो की एक शब्द नेहमी ऐकायला मिळतो, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय. बापरे, हा शब्द ऐकला की अनेक जण घाबरतात आणि मनात पहिली शंका येते की आता आपल्याला हार्ट अटॅक तर नाही येणार ना. खरं आहे, पण फ्रेंड्स, घाबरण्याची अजिबात गरज नाही. म्हणूनच आजच्या रानवाराच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की कोलेस्ट्रॉल म्हणजे नक्की काय, त्याचे प्रकार काय आहेत, ती वाढण्याची कारणे कोणती, ते वाढल्याने होणारे गंभीर आजार कोणते, त्यावर ज्या गोळ्या देतात त्या आयुष्यभर घ्याव्या लागतात का, आणि आपल्या स्वयंपाकघरातील रोजच्या कोणत्या गोष्टी वापरून आपण ते नैसर्गिकरित्या नियंत्रित करू शकतो. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? अनेकांना वाटतं की कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरातील केवळ घाण किंवा चरबी. पण फ्रेंड्स, तसं नाही बरं का. कोलेस्ट्रॉल हा आपल्या यकृतामध्ये म्हणजेच लिव्हरमध्ये तयार होणारा एक मेणासारखा तेलकट पदार्थ आहे, जो शरीरातील पेशी आणि हार्मोन्स बनवण्यासाठी अत्यंत गरजेचा असतो. याचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल, हे शरीराचा रक्षक आहे. हे रक्ताच्या नसांमधील अतिरिक्त चरबी गोळा करून ती यकृताकडे पाठवते, जिथून ती शरीराबाहेर टाकली जाते. म्हणूनच शरीरात HDLचे प्रमाण जितके जास्त तितका हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल, हे शरीराचा शत्रू आहे. जेव्हा याचे प्रमाण वाढते तेव्हा हे रक्ताच्या नसांमध्ये चिकटून बसते आणि तिथे प्लॅक म्हणजेच चरबीचे खडे तयार करते. यामुळे नसा अरुंद होतात आणि हृदयाला रक्त पोहोचवण्यास अडथळा होतो. शरीरात एकूण कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 200 मिलीग्रॅम प्रति डेलीलिटरपेक्षा कमी असावे. तर वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL हे 100 मिलीग्रॅम प्रति डेलीलिटरपेक्षा कमी असणे निरोगी शरीराचे लक्षण आहे. आता पाहूयात की शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारणे कोणती. मैद्याचे आणि बेकरीचे पदार्थ. आजकाल आपण चहासोबत रोज जे बिस्किट्स, खारी, टोस्ट किंवा ब्रेड खातो ना, त्या बेकरीच्या पदार्थांमध्ये डालडा किंवा वनस्पती तूप असते. हे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल सर्वात वेगाने वाढवते. साखरेचा अतिवापर. अनेकांना वाटतं की फक्त तेलकट खाल्ल्यानेच कोलेस्ट्रॉल वाढते. तसं नाही हां. अतिप्रमाणात साखर, गोड पदार्थ आणि थंड पेये प्यायल्याने यकृत या साखरेचे रूपांतर थेट वाईट चरबीत करते. रिफाईंड तेलाचा अतिवापर. जाहिराती पाहून आपण जे रिफाईंड तेल आणतो ती बनवताना रासायनिक प्रक्रियेतून जातात. त्यामुळे ते आपल्या रक्ताच्या नसांमध्ये ब्लॉक होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून शक्यतो आपल्यासाठी कच्च्या घाण्याचे शुद्ध तेल सर्वात उत्तम आहे. रात्री उशिरा जेवणे आणि अपुरी झोप. आपले यकृत रात्री आपण झोपल्यानंतर शरीरातील अतिरिक्त चरबी साफ करण्याचे काम करते. पण जर रात्री उशिरा जेवून झोपच पूर्ण झाली नाही तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणाबाहेर जाते. व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण. तासनतास एकाच जागी बसून राहणे, शारीरिक हालचाल न करणे आणि अतिप्रमाणात मानसिक ताण घेणे यामुळे शरीराची चयापचय शक्ती मंदावते आणि नसांमध्ये चरबी जमा होऊ लागते. सर्वसामान्यांच्या मनात कोलेस्ट्रॉलबद्दल काही गैरसमज आहेत, जे दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. बारीक लोकांना त्रास होत नाही. नॉर्मली सगळ्यांना वाटतं की फक्त जाड लोकांचेच कोलेस्ट्रॉल वाढते, पण हे चुकीचे आहे. खराब खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बारीक माणसांचेही बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. सर्व प्रकारचे कोलेस्ट्रॉल शरीरासाठी वाईट असते. नॉर्मली आपल्याला असं वाटतं की कोलेस्ट्रॉल म्हणजे फक्त आजार. तसं नाही बरं का. HDL हे आपल्या हृदयाचे रक्षण करते. शरीरातील याचे प्रमाण चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सगळेच कोलेस्ट्रॉल वाईट नसते. एकदा कोलेस्ट्रॉल वाढले की गावरान तूप खाणे पूर्ण बंद करावे. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. बाजारातील रिफाईंड तेल आणि डालडा हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात. पण शुद्ध गावरान गाईचे तूप मर्यादित प्रमाणात म्हणजे रोज 1 चमचा खाल्ल्याने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदतच होते.
गावरान तूप नसा कडक होऊ देत नाही, उलट नसांमध्ये मऊपणा टिकवून ठेवते. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे होणारे गंभीर आजार. जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल नसांमध्ये खूप जास्त वाढते तेव्हा ते नसा कडक आणि अरुंद बनवते. यामुळे खालील आजार होऊ शकतात. हाय ब्लड प्रेशर. नसा अरुंद झाल्यामुळे हृदयाला रक्त ढकलण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे आपला रक्तदाब वाढतो. हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक. हृदयाकडे किंवा मेंदूकडे जाणाऱ्या रक्तांच्या नसांमध्ये चरबी पूर्णपणे अडकली म्हणजेच ब्लॉकेज झाले तर हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिसचा धोका निर्माण होतो. फॅटी लिव्हर. अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे यकृतांच्या पेशीभोवती देखील चरबी साठू लागते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास सुरू होतो. अनेक जण कोलेस्ट्रॉलची गोळी सुरू करायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की ही गोळी आयुष्यभर घ्यावी लागेल. पण हे पूर्ण सत्य नाही. जर तुमचे कोलेस्ट्रॉल चुकीच्या आहारामुळे वाढले असेल आणि तुम्ही 3 ते 6 महिने कठोर डाएट फॉलो केला, रोज व्यायाम केला आणि वजन नियंत्रणात आणले, तर डॉक्टर तुमचे नवीन रिपोर्ट पाहून ही गोळी सहज बंद करू शकतात. त्यामुळे घाबरू नका. मात्र ज्यांना आधीच हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी स्वतःहून कधीच बंद करू नये. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, की स्वयंपाकघरातील 5 गोष्टींचा वापर करून नसांमधील चरबी कशी विरघळवायची. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या चाकूने बारीक चिरून किंवा ठेचून घ्या. त्या 10 मिनिटे हवेत तशाच ठेवा. यामुळे त्यातील ॲलिसिन नावाचे औषधी तत्व सक्रिय होते. नंतर या पाकळ्या 1 ग्लास कोमट पाण्यासोबत चावून किंवा गिळून खा. लसूण रक्तांच्या नसा मऊ करतो आणि साठलेली चरबी वेगाने विरघळवतो. मेथी दाणे. रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यात 1 छोटा चमचा मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे मेथीचे पाणी गाळून प्या आणि तळाशी राहिलेले मेथीदाणे चवीला कडू लागले तरीही चावून खा. हे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल शोषून मळावटे बाहेर काढण्यास मदत करते. ओट्स किंवा दलिया. सकाळी चहा बिस्किटचा नाश्ता पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी पाण्यात किंवा कमी फॅटच्या दुधात बनवलेला 1 वाटी ओट्स किंवा गव्हाचा दलिया खा. यातील विद्रव्य फायबर नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉलला स्पंजसारखे शोषून घेते. अळशीच्या बिया. फ्लॅक्सीड्स. अळशीच्या बिया हलक्या भाजून त्याची पावडर बनवून डब्यात भरून ठेवा. रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर 1 चमचा ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड तुमच्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते. कोमट पाणी आणि लिंबू. दिवसातून एकदा, विशेषतः सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस पिण्याची सवय ठेवा. लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड नसांमधील चिकट चरबी साफ करण्यासाठी नॅचरल डिटर्जंटसारखे काम करते. सो फ्रेंड्स, कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार नाही, तर ती एका चुकीची जीवनशैली बदलण्याची चेतावणी आहे. तुम्हाला आज बरेच प्रश्न क्लिअर झाले असतील असं मला वाटतं. तेव्हा आजच तुमच्या आहारात हे बदल करा आणि निरोगी राहा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा अजून काही तुम्हाला ह्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तेही सांगा. फ्रेंड्स, आजकालच्या धावपळीत या गोष्टी बाजारातून आणायला किंवा घरी तयार करायला वेळ नाही. अजिबात काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन देखील मागवू शकता. खरेदीसाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेव्हा नक्की चेक करा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी रानवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडा, सुदृढ राहा. धन्यवाद फ्रेंड्स.